मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या कपाशीवर सध्या मावा व फुलकिडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे. परिणामी कापूस पिकावर कोकडा बोकडा पडल्याचं देखील म्हणजेच पिकाचा जो शेंडा असतो तो पूर्णपणे आकसून गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, या रसशोषक किडींचं वेळीच नियंत्रण केले नाही तर पिकावर कोकडा बोकडा हा येतोच. यासाठी आपण मावा, फुलकिडे यासोबतच सर्व प्रकारच्या रसशोषक किडींवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जर आपल्या कपाशीवर कोकडा बोकडा पडला असेल तर त्यासाठी काय उपाययोजना करायच्या पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकावरील रसशोषक कीड जसे की मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी आपण उलाला यासोबत बायो R303 आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स हे 3 औषधे आपण फवारायचे आहेत किंवा टॉलफेनपायराइड हे कंटेंट असलेलं कुठल्याही कंपनीचं आपण कीटकनाशक घ्यायचं आहे. यासोबत चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट्स वापरायचं आहे. मित्रांनो, सांगितलेल्या या 2 कॉम्बिनेशनपैकी म्हणजे उलाला बायो R303 आणि मायक्रो न्यूट्रिएंट किंवा टॉलफेनपायराइड आणि मायक्रो न्यूट्रिएंट यापैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन आपण घ्यायचं आहे. आणि यासोबत आपण इतर दुसरी औषधे जसे की टॉनिक, विद्रव्य खत हे आपण घ्यायचं नाही, कारण आपल्याला यावेळी रसशोषक कीड जी की आपल्या पिकावर खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे आपल्याला ही रसशोषक कीड अगोदर 100% नियंत्रणात आणायची आहे. यासोबत आपण मायक्रो न्यूट्रिएंट सांगितलेलं आहे ते सध्या टॉनिकचं काम करेल. आता पाहूयात, जर रसशोषक किडीच्या प्रादुर्भावामुळे आपल्या कापूस पिकाचे शेंडे आकसल्यासारखे म्हणजे कोकडल्या बोकडल्यासारखे दिसत असतील तर आपण काय करायचं. यासाठी अगोदर रसशोषक कीड मुख्यतः मावा नियंत्रणात आणणं गरजेचं आहे आणि यासाठी मी औषध सांगितलं आहे ते कॉम्बिनेशन घ्यायचं आणि फवारणी करायची, जेणेकरून आपल्या पिकावरील जो मावा आहे मावासोबतच रसशोषक कीड पण नियंत्रणात येईल. ती फवारणी घ्यायची आणि ती फवारणी घेतल्याच्या नंतर एक 6 दिवसाने 19-19-19 हे विद्रव्य खत आपण 80 ग्राम प्रति पंप या प्रमाणात वापरून फवारणी करायची आहे. जेणेकरून पिकाची जी पाने आकसल्यामुळे म्हणजेच बोकडल्यासारखी जी पाने झाली आहेत त्यामुळे काय होतं की प्रकाश संश्लेषण करण्याची जी क्रिया असते ती क्रिया हवी तशी होत नाही आणि परिणामी जी जमिनीतून मुख्य अन्नद्रव्य उचलण्याची क्षमता असते ती पिकाची कमी होते आणि पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासते आणि त्यामुळेच पिकाची जी जोमदार वाढ असते, हिरवेगारपणा असतो तो आपल्याला हवा तसा दिसत नाही, पीक तजेलदार दिसत नाही. त्यामुळे आपल्याला हे 19-19 हे विद्रव्य खत जर आपण फवारलं तर त्यामुळे काय होईल, ती जी अन्नद्रव्याची कमतरता आहे ती अन्नद्रव्याची कमतरता आपली भरून निघेल. आणि हे विद्रव्य खत फवारल्याच्या नंतर परत 5 दिवसांनी 10,000 ppmचे निंबोळी अर्क यासोबत इसाबियन टॉनिक आणि एक चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट याची फवारणी घ्यायची आहे. जेणेकरून काय होईल की जी आपण आता पहिल्या वेळेस तर उलाला किंवा टॉलफेनपायराइड यापैकी एक तर फवारणी केलेली, त्यामुळे रसशोषक कीड तर नियंत्रणात आलेलीच आहे, परंतु त्या औषधाचा जो परिणाम असतो तो एक 12 ते 14 दिवसापर्यंत राहतो आणि 12 ते 14 दिवस राहतो. त्यामुळे काय होईल की आता हे 10 दिवस तर झालेले आहेत आपले ती कीटकनाशकाची फवारणी घेऊन, मग ते 10 दिवस झाल्याच्या नंतर काय होईल की मग जी नवीन कीड येणार आहे तर निंबोळी अर्क फवारल्यामुळे पुढील 15 दिवस नवीन कीड ही येत नाही आणि जरी आलीच तरी ती पिकाची जी पाने खाते तर ती पानं खात नाही, कारण की निंबोळी अर्काने पूर्ण पीक कडूझार होऊन जातं, त्याच्यामुळं कडू लागतात पाने आणि ती उपासमारीने मरून जाते. आणि यासोबत जे आपण इसाबियन घेणार आहोत तर इसाबियनमुळे काय होतं की पिकाची जी ताण सहन करण्याची क्षमता असते ती सुधारते, म्हणजे ती ताण सहन करण्याची क्षमता पिकाची वाढते आणि प्रकाश संश्लेषण पण सुधारतं. परिणामी मुख्य अन्नद्रव्याची उचल सुरळीतपणे पिकाची चालू होते आणि मायक्रोन्यूट्रिएंटमुळे पीक हिरवे आणि पिकाला जी नवीन पालवी असते ती निघण्यास मदत होते, कारण की पीक बोकडल्यासारखे झाले त्यामुळे जी नवीन पालवी आहे ती म्हणजे निघण्यास एकदम बंदच झालेली होती. त्यामुळे काय होईल, ह्या मायक्रोन्यूट्रिएंटमुळे की नवीन पालवी निघण्यास सुरुवात होईल. मात्र
मित्रांनो, ही फवारणी सकाळी हवा कमी असताना कोवळ्या उन्हात आणि फवारणीसोबत आपण सिलिकॉन बेस स्टिकर नक्की घ्यायचं आहे. मित्रांनो, सांगितलेल्याप्रमाणे आपण फवारणी घ्या. एकदाच डबल 2-3 वेळेस कुटाणा होऊ नये म्हणून एकाच फवारणीत सगळी औषधे मिक्स करू नका. टप्प्याटप्प्याने सांगितलेल्या वेळेत करा. जसं की रसशोषक किडा अगोदर नियंत्रणात आणण्यासाठी सांगितल्याप्रमाणे कुठलंही एक कॉम्बिनेशन घ्या. ती फवारणी केल्याच्यानंतर एक 5-6 दिवसाच्या अंतराने 19-19ची फवारणी घ्या आणि 19-19 फवारणी घेतल्याच्यानंतर 5 दिवसांनी निंबोळी अर्क, इसाबियन आणि मायक्रोन्यूट्रिएंट याची फवारणी घ्या. दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करा. व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.